नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतीसाठी आजच्या काळात रासायनिक खतांचा जास्त प्रभाव दिसतोय आपल्याला, जेणेकरून ते आपल्या शेतीच्या आणि मातीच्या किंवा आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. तर त्यालाच एक ऑप्शन म्हणून ह्या कंपनीने एक जीवामृत नावाचं प्रोडक्ट आपल्यासाठी बनवलेलं आहे आणि ते आपण शेतासाठी कसं देऊ शकतो, तर त्याविषयी माहिती देतील कंपनीच्या मॅडम आपल्याला. नमस्कार, मी ईश्वरी थोडगे. तर आमची कंपनी आहे झेब्रा इनोव्हेशन आणि आम्ही तयार केलेली आहे ही जीवामृत तयार करण्याची बॅग. ही बॅग 1200 मायक्रॉनची आहे. हिची कॅपॅसिटी 2500 लिटरची आहे. त्याच्यानंतर हिच्यात आपण जीवामृत तयार करतो. तर जीवामृत कसं बनतं, तर त्याच्यासाठी आपल्याला लागतं गाईचं शेण, गोमूत्र, डाळीचं पीठ आणि गूळ हे सगळं मिक्स करून ह्या बॅगमध्ये टाकल्यानंतर 40 दिवसानंतर ते तयार होतं. त्याच्यानंतर या इथून आहे ना ते सगळं फिल्टर होऊन येतं, म्हणजे लिक्विड स्वरूपात येतं. त्याच्यानंतर ते आपण आहे ना ड्रीपद्वारे पण देऊ शकतो आणि तसं स्प्रे पण करू शकतो आपण ते. याची बॅगची कॅपॅसिटी किती आहे आणि याच्यात किती साधारणतः एकर किंवा 20 गुंठे किती कव्हर? बॅगची कॅपॅसिटी ना 2500 लिटर आहे. हे आपण 3 एकरसाठी यूज करू शकतो. बॅगची ना 5x10ची बॅग आहे. 15,000ची किंमत आहे आणि तयार झाल्यानंतर आहे ना आपण आहे ना दिवसाला 100 लिटर त्याच्यातून काढू शकतो. ठीक आहे. आणि याची काय साधारणतः किती एखाद्या शेतकऱ्याला जर घ्यायचं म्हटलं तर किती किंमत असेल? किंवा याची 5x10ची बॅग याची ना साईजनुसार किंमत आहे. इथं ही सगळ्यात छोटी बॅग याची किंमत 15,000 रुपये. हिच्यासोबत आहे ना आपण बॅग आणि किट ही फ्री भेटते. त्याच्यासोबत आहे ना आपल्याला एक टेप पंप भेटतो, सिलिंग टेप पंप भेटतो. आणि त्याच्यानंतर लिकेज वगैरे असेल तर हो, तशी बॅग लीक होत नाही. पण मग आपला कट वगैरे लागला तर मग ते टेपनी ते काम होऊन जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर हे फिट करायचे असेल ना तर कंपनीचा माणूस येऊन घरी फिट वगैरे करून देतो सर. ठीक आहे, चालेल. तर शेतकरी बांधवांनो, हे होतं जीवामृत आणि ते तयार करण्यासाठी कोणत्या प्रोडक्टची आपल्याला गरज असते आणि ते एक निश्चित रासायनिक खतांना पर्याय म्हणून आपण निश्चित त्याकडे बघितलं पाहिजे.